जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. शेतकरी संपाचा 5वा दिवस. महाराष्ट्र बंदची हाक देऊन पुण तांब्यामध्ये शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. 7/12 कोरा करावा, सरसकट कर्जमाफी द्यावी या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला जातोय. संघटित होऊन शेतकऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलेला आहे. शुक्रवारच्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. मात्र 5 महिन्यानंतरची ही मुदत ही भाजपची राजकीय चाल असल्याचा आरोप स्पष्ट शब्दात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंतिया यांनी केलेला आहे. त्यामुळे शेतकरी संतापले असतानाही कर्जमुक्तीसाठी 5 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरवणं हे राजकीय हेतूनच आहे का, हा लक्षवेधी मुद्दा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. मुद्दे कोणकोणते आहेत पाहूयात. शेतकऱ्याचा संताप पराकोटीचा वाढलेला असताना सरकार दिरंगाई करतंय का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशिवाय भाजपचे इतर मंत्री सक्रिय का नाहीत? 31 ऑक्टोबर ही मध्यावधी निवडणुकांच्या तयारीसाठीची मुदत आहे का? महाराष्ट्र शिवसेना मुक्त करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत ही राजकीय उद्देशातून आहे का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंतिया यांनी शेतकऱ्यांच्या संपाबाबत भाजपची वेगळी राजकीय गणित असल्याची शंका उपस्थित केली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत मागितलेली मुदत ही राजकीय खेळी असून शेतकरी आंदोलनाचा राजकीय फायदा फडणवीस सरकार घेऊ इच्छित आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पहा. आज जे जाधवांनी म्हटलेलं आहे की मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पुण तांब्याचे ते किसान क्रांतीमध्ये होते आणि त्यांनी स्वतः असं म्हटलं आहे की मी मुख्यमंत्र्यांना फोन केला की आम्ही चर्चेला येतो. या सगळ्या ह्याच्यातनं मला दिसतं आहे की हा फार मोठा फार प्लॅनिंग करून केलेला एक डाव आहे आणि शिवसेनेला कर्जमाफीचं किंवा त्यांच्या आक्रमकतेचं श्रेय जाऊ नये आणि इतर राजकीय पक्षांनासुद्धा त्याचं श्रेय जाऊ नये म्हणून हे पुणतांब्याच्या या आंदोलनाला श्रेय देऊन 31 ऑक्टोबरपर्यंत जी मुदत घेतलेली आहे ती 31 ऑक्टोबरपर्यंत सगळ्या राजकारणाच्या आणि राजकीय खेळी ज्या आहेत बुद्धिबळाच्या त्या उंट कुठे ठेवायचा, वजीर कुठे ठेवायचा, राजा कुठे ठेवायचा या सगळ्याकरता त्यांनी वेळ घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेना जास्त आक्रमक जर राहिली तर शिवसेनेचा पाठिंबा कसा निघेल, सरकार त्यांच्या पाठिंबा काढल्यामुळे कसं पडेल आणि त्याच्यानंतर कर्जमाफी करायची आणि ताबडतोब निवडणुका घोषित करायच्या आणि शिवसेनेशिवाय महाराष्ट्र काबीज करायचं हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांची जी रणनीती आहे की मनसे संपवली तशी शिवसेना संपवायची, त्या दिशेने मला वाटतं हे 31 ऑक्टोबर ठरलेलं आहे. 31 तारखेपर्यंतची मुदत. विरोधकांची टीका आणि मित्रपक्ष शिवसेनेने सुद्धा आता सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. पाहूयात. ची मागणी ही कर्जमाफीच्या संदर्भातली होती. जे अल्पभूधारक थकीत शेतकरी आहेत यांचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही मान्य केली आणि सांगितलं की याला सगळ्या प्रोसेसला 4 महिने लागतात, त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत हे आपण काम पूर्ण करू. त्यानंतर दुधाचे भाव वाढवण्याचाच विषय होता. 20 जूनपर्यंत हे भाव वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल हे सांगितलं. शेतीमाल अजूनही मुंबईला येत नाहीये अशी परिस्थिती असताना या निर्णयाचा फायदा कोणाला झाला? शेतकरी अजिबात समाधानी नाहीये. त्यामुळे मग असं करण्यापेक्षा अधिवेशन बोलवा, चर्चा घडून आणा आणि निर्णय सर्वांसाठी सरसकट कर्जमाफी करा अशी आमची मागणी राहणार. 1 जूनपासून शेतकरी संपावरती अशा तऱ्हेची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. ह्या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरीच्या बंदला आज शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. त्याच धर्तीवरती लांजा तालुक्यामध्ये लांजा शहरातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी या शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिलेला आहे. सरकारची, मित्रपक्षांची आणि विरोधकांची भूमिका ज्या शेतकऱ्यासाठी ते आज मांडतायत तो शेतकरी आज आपला संताप व्यक्त करतोय, उद्वेग व्यक्त करतोय. शेतकऱ्याची ही पोटतिडकीची मागणी विचार करायला भाग पाडतेय आणि त्याच वेळेला हा शेतकरी आवाहन सुद्धा करतोय की शांततेच्या मार्गाने आपल्याला आपला लढा द्यायचा आहे. पुण तांब्यामधले एक शेतकरीच आहेत, ते नेमकं काय म्हणतायत त्यांचा आवाज ऐकूयात. वर्षवय झालं शेतीचा हिशोब बसत नाही, शेतीचं गणित बसत नाही. अरे आणि तरी तुम्ही समजून घेतले आमचं वाक्य. खेद वाटतो आणि 4-2 माणसांनी आपलं काय निर्णय घेतला आणि अरे हा सगळा पोशिंदा आहे जगाचा. हा पोशिंदा आम्ही तर्फडून असे मरू, असे मेलो तर चालन,
काय फरक पडणार आहे? जगायचं तरी कासाठी काय करायचं जगून? मग आम्हाला अशा गोळ्या घाला आणि टाका मारून. कशाला आदेश करा ना, करा आदेश, टाका मारून. मेलो आमचे राम बोली बघी आम्ही जोडी रामाला राहू. परंतु मला दुःख होते की आपला आनंद यांनी हिरावून घेतला. आपण आपला आनंद हिरावून घेतला. पिढी जात आपण अरे मरत चाललो आपण. अरे कांदे काय, वांगे काय, बटाटे काय, द्राक्षे काय. अरे व्यापाऱ्याच्या गाडी मागे हिटू पायाचे पाय घसून गेले. पण व्यापारी माल घ्यायला, कांदे घ्यायला आणि 200 रुपये 150 रुपये 100 रुपये कांदे. अरे लाज वाटते त्या व्यापाऱ्याला सुद्धा घ्यायची. पण तो म्हणतो माझं काय, माझे मित्र पिपळाला बरेच मोठमोठे व्यापारी ते म्हणते आम्ही काय करा, आम्ही काय करावं. म्हणजे ही परिस्थिती जी गंभीर झाली तर बाबा हा लढा आपल्याला शांततेनं, सोयीनं आणि हळू जायचंय. कोणाशी आपलं भांडण तटलं नाही, कोणाची जमीन लुबाडायची नाही, कोणाचं घर लुबाडायचं नाही. आणि त्याही समजून घ्यावा का आपलं घर लुबाडते नाही तर यायला काला काय करावं. म्हणजे बाबा एवढंच बोलून मी मला फार दुःख होतं. शेतकऱ्याची अवस्था आजच्या घडीला नेमकी काय आहे ते तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरी सुद्धा शेतकरी म्हणतोय की आपल्याला कुणालाही लुबाडायचं नाहीये, आपल्याला शांततेच्या मार्गाने आपला लढा हा सुरू ठेवायचा आहे. आपल्याला चर्चा करायची आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया, त्याच्यानंतर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपचे प्रवक्ते आहेत राम कदम, त्याच्यानंतर बँक कर्मचारी नेते आहेत विश्वास उदगी, आपले प्रतिनिधी पुणतांब्याचे रवींद्र महाले आपल्यासोबत आहेत आणि जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भुईटे आपल्यासोबत आहेत. भुईटे सर, वेगवेगळे मुद्दे आहेत. 1 तारखेपासून संपाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या ह्याने शेतकरी आज जरी संतापलेला असला तरी सुद्धा आवाहन करतोय की आपल्याला शांततेच्या मार्गाने हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मात्र वेगळी राजकीय गणितं सुद्धा समोर येताना दिसत आहेत. मला असं वाटतं की कार्यक्रमाचा आणि आतापर्यंत आपण गेले 4 दिवस ज्या पद्धतीनं जय महाराष्ट्रावर शेतकरी संपाला महत्त्व देतोय त्याचा मागचं नेमकं कारण काय ते त्या शेतकऱ्याच्या उद्वेगातून अभिव्यक्त होताना दिसतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ज्यांना असं वाटतं की यात काहीतरी राजकारण आहे किंवा याचा राजकारणासाठी काहीतरी उपयोग करून घ्यावा, दुरुपयोग करून घ्यावा, खरं तर त्या सर्वांना त्या शेतकऱ्याच्या बोलण्यातून एक मोठा संदेश मिळतो आहे. त्याला राजकारणात काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. तो स्पष्ट शब्दात सांगतोय की कोणाशीही आपली दुश्मनी नाही आहे, कोणाची घरं लुबाडायची नाही, कोणाचं त्याला हक्काचं दाम पाहिजे त्यासाठीचा तो उद्वेग. टोमॅटो, कांदे, सर्व पिकांची नावं घेऊन तो जे दर सांगतोय ते डोळ्यात पाणी आणणार आहेत खरं तर. त्यामुळेच मला असं वाटतं की आज जेव्हा विजय जावंधिया ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत, विदर्भातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी त्यात शेतकऱ्यांसाठी ते लढत असतात, त्यांनी जेव्हा सकाळी जय महाराष्ट्राशी बोलताना हे विधान केलं की 31 ऑक्टोबरची जी मुदत आहे ती अभ्यासासाठी नाही आहे तर ती मध्यावधी निवडणुकांचा मुहूर्त साधण्यासाठी आहे की त्यावेळी घोषणा करायची, तोपर्यंतच्या परिस्थितीचा अदमास घ्यायचा आणि थेट मग आपल्या निवडणुकीचं पहिलं पाऊल म्हणून ही घोषणा, कर्जमुक्तीची घोषणा करायची. असं जर असेल तर मला वाटतं ही दिरंगाई ही कदाचित शेतकऱ्यांनाच नाही अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा भोवणारी ठरेल. त्यामुळे यात चर्चेत आज सर्वांनीच काही वेळा थोडंसं राजकारण बाजूला ठेवून सुद्धा थोडंसं चर्चा करणं आवश्यक आहे असं वाटतं. राम कदम आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. कदमजी, जावंधियाजी हे एक ज्येष्ठ शेतकरी नेते, विचार करूनच बोलतात, अभ्यास करूनच बोलतात. जे काही असतं त्याच्या मागे काही ना काही कारणं असतात. जावंधियांनी जो मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यावर तुमची प्रतिक्रिया. जावंधिया साहेबांबद्दल मला मनापासून एक शेतकऱ्यांचे चांगले तळमळीचे नेते म्हणून आदर आहे. पण त्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्या काही तथ्याला धरून, सत्याला धरून अजिबात नाही आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाल अतिशय सक्षमतेने पूर्ण करणार आहे महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर देखील ज्या पद्धतीनं अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग भाजपच्या पाठीमागे उभा राहिला. अर्थात 2019ला देखील ती स्थिती पुन्हा येणार आहे. भाजप त्याही वेळेस सत्तेत राहील. ठीक आहे, पण आज जी चर्चा आपण या ठिकाणी उपस्थित करतोय त्या चर्चेच्या निमित्तानं 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक प्रवक्ता म्हणून बोलण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून बोलतो. काय झालं आहे की आपण पाहिलं आहे, इतिहासानं देखील पाहिलं आहे, जो माणूस खरोखर करतो त्याच्याच पाठीमागे लोक लागतात. अहो, एवढ्या वर्षाच्या नंतर ही समस्या काही कालची नाही, ही स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरच्या कालखंडातली आहे. आणि जे आता काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते अप्रत्यक्षपणे काही गरीब शेतकऱ्यांना पुढे करून हे जे सगळं फूस लावत आहेत, ही सगळी त्यांनी निर्माण केलेली समस्या आहे.
2.5 वर्षाच्या कालखंडात तर देवेंद्र फडणवीस सरकारनं सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. म्हणजे प्रयत्न केला हे महाराष्ट्रातल्या नेत्यांना नाही, इतर राज्यातले नेते महाराष्ट्रात आले. तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना राबवताय, ही कशी राबवली जलशिवार दाखवा आम्हाला, आणि आमच्याही राज्यात आम्हाला करायचे, असे इतर राज्यातले लोक महाराष्ट्रात आले. म्हणजे या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं चांगलं काम, सरकारनं केलेलं चांगलं काम इतर राज्यांना त्याची कॉपी करावीशी वाटली. पण आपल्या राज्यातले काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते हे मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं पराभूत झाले महिन्याभराच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये, तर कुठेतरी त्यांनी धास्ते घेतले की हा शेतकरी भाजपच्या पाठीमागे काहीतरी संभ्रम निर्माण करावा, संघर्ष यात्रा फसली म्हणून हे अशा पद्धतीनं फसवेगिरीचा सगळा डाव सुरू आहे. कुणाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही हो, करायची आम्हाला, पूर्णपणे करायची. पण करत असताना जो आधी पिचलेला आहे, अल्पभूधारक आहे, आपण केली ना त्याची, नाही म्हटलंय का, बाकी गोष्टी होतील टप्प्याटप्प्याने. एका रात्रीत काही घराला सोन्याची कौलं लागणार नाहीत. मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे. पण झालंय काय की कधी शेतकरी स्वतःच्या हातानं पिकवलेलं धान्य रोडवर टाकू शकत नाही. शेतकरी तसं करणारच नाही. हे करतोय कोण? काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. बघा राष्ट्रवादीच्या नेत्यांचं विधान काय, पहा काँग्रेसच्या नेत्यांचं विधान काय. यांना एन केन प्रकारे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. अरे आम्हाला समस्या सोडवायच्यात, आम्हालाही पुन्हा सत्तेवर यायचंय, आम्हालाही सत्तेवर येऊन ही जी सगळी महाराष्ट्रातली गावं, म्हणजे जो काही असंतोष आता आपल्याला रस्त्यावर दिसतोय त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे असं म्हणायचं का राम कदम तुम्हाला? केली निश्चितपणे आहे, निश्चितपणे आहे, त्या ठिकाणी सिद्ध झालंय. हे राष्ट्रवादीचे आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा आहेत. लोंढेजी काय म्हणणं आहे तुमचं? कष्टानं पिकवलेलं धान्य रोडवर टाकतो काय? झाला का राम कदम साहेबांचं झालं असेल तर बोलतो मी. खूप मोठा क्रेडिट मिळतंय तुमच्या पक्षाला. नाही, आता असं आहे की राम कदम साहेबांना हे माहित नाही की त्यांच्या पक्षाने रामाचा सुद्धा वापर केलेला आहे. शेतकरी फार छोटी गोष्ट आहे आणि हे इतकं धडधडीत पुराव्यासहित पुढे आलेलं आहे की सन्माननीय, म्हणजे राम कदम एक वाक्य विसरल्यास बोलायचे, 19 तास काम करणारे मुख्यमंत्री यांनी आपलीच लोक प्लांट केली त्या याच्यात फुलतांब्यामध्ये. दोन महिन्यामध्ये सगळा तो वातावरण तप्त केलं आणि त्याच लोकांना बोलून संप सोडून टाकला, फोडून टाकला. हा आरोप मी शनिवारीच करून टाकला. तशा पद्धतीचा आरोप मी शनिवारीच केला आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला समोर आलेलं आहे. यांच्या माहितीकरता सांगतो मी की शेतकऱ्याला जर हे इतकं कमी लेखत असतील की बाप भडकवलं आणि म्हणून शेतकरी रस्त्यावर आले, तर मग यांची जी वृत्ती आहे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातली, आतापर्यंत सगळेच अरुण जेटली साहेबांपासून, म्हणजे त्यांना आता एक वेगळं नाव दिलेलं आहे, मी सांगतो हा एपिसोड संपता मी सांगतो त्यांना कोणतं नाव दिलेलं आहे. यांच्यापासून सगळ्यांनी आतापर्यंत हेच म्हटलं की कर्जमाफी आम्ही देणार नाही, कर्जमाफी देणं शक्य नाही. मग नंतर जेव्हा दबाव वाढला, जेव्हा विरोधी पक्षानं सातत्यानं सभागृहामध्ये हा प्रश्न शेतकऱ्यांचा लावून धरला, त्याच्यात शिवसेना सुद्धा होती, यांनी सभागृहामध्ये कुठल्याही पद्धतीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं काम केलं नाही. त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांचा गळा खराब होण्याची वेळ आली होती भोयटे साहेब. त्याच्यामुळे मग असं विरोधी पक्षाने ठरवलं की आपण रस्त्यावर जावं. संघर्ष यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्यावर कसली भद्दी टीका यांनी केली ती सुद्धा महाराष्ट्राने पाहिली. कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्शन नाही, सपोर्ट नाही, हे कायम असं म्हणत आले. म्हणजे जगामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते मान्य करतो आम्ही, ते यांनीच केलेले आहे. म्हणजे जे कृष्णाने गीता सांगितली त्याच्यामध्ये तुमचा हाच मुद्दा घेऊन मला जावंदी यांच्याकडे जायचं आहे. जावंदीजी विरोधी पक्ष असं म्हणताय की सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही आणि तुम्ही सुद्धा एक जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की 5 महिन्यानंतरची मुदत ही भाजपची राजकीय चाल आहे. नाही भोयटे साहेब, मला शेवटला मुद्दा म्हणू द्या. बोला. नाही ऋषाली, याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की जेव्हा 2014ला केंद्राचे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस यांनी जे वचनं दिलेले होते ते वचनं दिल्यानंतर यांनी सपशेल पाठ फिरवली. यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे 50% जो नफा आहे तो देऊ शकत नाही.
प्रत्येक गोष्टीवर पाठ फिरवली, यांची जुमले झाले, 15 लाखाचा जुमला झाला आणि मग शेतकऱ्याला लक्षात आलं की हे सरकार आपलं नाही, हे सरकार आपल्यासाठी काहीही करणार नाही, म्हणून शेतकरी या स्तरावर हा मुद्दा घेऊन आपल्यासोबत जे ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत विजय जावंदिया, मला त्यांच्याकडे जायचं आहे. जावंदियाजी, आतापर्यंत सरकारने प्रत्येक मुद्द्यांवरून पाठ फिरवली असं अतुल लोंढे यांचं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा असं म्हटलेलं आहे की 5 महिन्यानंतरची ही मुदत म्हणजे भाजपची राजकीय चाल आहे. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला जावंदियाजी? नाही, बिलकुल. बघा, आता कदम साहेब जे सांगत होते की मुख्यमंत्री काम करतात आहेत, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत, आम्हाला कर्जमाफी करायचीच आहे, आता अल्पभूधारकाची करतो आहे, बाकीची मग सगळी होणारच आहे, एका दिवसाचं सोन्याचे कौलं येणार नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. अहो, आता हे काँग्रेसचे लोक सुद्धा एवढं बोलतात आहेत. पण सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की कर्जमाफी करण्याचा ताकद आणि अधिकार हा राज्य सरकारला आहे का? मी कदम साहेबांना आठवण करून देतो की मुनगंटीवार साहेब स्वतः असं म्हणाले होते की कर्जमाफी राज्य सरकार नाही, केंद्र सरकारच करणार आहे, उत्तर प्रदेशची करणार आहे आणि देशातल्या शेतकऱ्यांची करणार आहे. माझं म्हणणं खोटं आहे. कदम साहेब, तुम्ही सांगून द्या, मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होतो. अहो, किती मूर्ख बनवणार हो तुम्ही शेतकऱ्यांना? प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांशी असा छळ किती दिवस करत राहणार आहे? दुसरी गोष्ट, हे काँग्रेसवाले आता सांगतात आहेत सरसकट कर्जमाफी करा. अहो, मनमोहन सिंगांनी जी कर्जमाफी केली होती ती अल्पभूधारकाचीच केली होती. 5 एकराच्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्याची फक्त 25% कर्जमाफी. आम्ही जेव्हा मणिशंकर अय्यरला पी साईनाथ वायफळला घेऊन आले तेव्हा त्यांना सगळं समजून सांगितलं कसा अन्याय झाला आणि पवार साहेबांची जाहिरात दाखवली, वर्तमानपत्रातली पान भरतली आणि मग तेव्हा आम्ही 50,000ची कर्जमाफी कोरवो शेतकऱ्यांना द्या ही मागणी केली. राहुल गांधींनी इंटरव्हेन्शन केलं, चिदंबरम साहेबांनी, पवार साहेबांनी 20,000 मान्य केलं आणि म्हणून तेव्हा जी कर्जमाफी झाली ती ही अशी झाली की 5 एकराच्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्याची 20,000 किंवा 25% जी जास्त असेल ती. कशाला एवढ्या गोष्टी करता? बसा ना एक दिवस माझ्यासोबत खुल्या चौकामध्ये. सगळे पक्ष राजकारण थोडंसं आपण, मला असं वाटतं की स्टुडिओतून डिस्कशन हे थेट शिवारापर्यंत नेलं पाहिजे. पुणतांब्यामध्ये आपले रवींद्र महाले आहेत, जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी, गेले 4 दिवस सातत्यानं प्रत्येक मिनिटाच्या घडामोडीवर ते लक्ष ठेवून आहेत. रवींद्र, आत्ताच तुम्ही ऐकलं असेल, प्रत्येक राजकीय नेत्याच्या तोंडी येत आहे की त्यांनीच कसं शेतकऱ्यांसाठी केलं ते. मात्र शेतकरी तुमच्यासोबत आहेत, ज्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही. काही वेळापूर्वी एका संतप्त शेतकऱ्याचे आपण उद्गार सुद्धा ऐकले आहे की संतप्तपणे तो काही सांगत होता ते. आता तुमच्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांना विचारा, ते राजकारणासाठी रस्त्यावर आलेले आहेत की स्वतःच्या हक्कासाठी आलेले आहेत? रवींद्र. हा, नक्कीच सर. आपल्याबरोबर पुणतांब्यातील स्थानिक शेतकरी आहेत ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे संपाचं आणि आज महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे. असे शेतकरी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे जातो आहेत. नेमकी असा आरोप होतोय की आता तुम्ही हे राजकारण, नेमकी हे जे संप सुरू केलं आहे हे राजकारणासाठी चालू केलं आहे का स्वतःच्या हितासाठी सुरू केलं आहे? नाही नाही, राजकारणाचा याच्याशी काही संबंध नाही. हे आंदोलन आम्ही चालू केलं आणि ही स्वयंघोषित कमिटी त्या दिवशी मुंबईला जाऊन त्यांनी जो प्रकार केला त्याच्याशी शेतकरी एवढा चिडला होता, शेतकऱ्याच्या भावना एवढ्या तप्त झाल्या होत्या की ह्या कोर कमिटीचे हातपाय तोडण्याची भाषा हे शेतकरी करीत होते. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या नाही. शेतकरी कधी एकत्र येत नाही. तो एकत्र आला तर ही कोर कमिटी म्हणजे एक चोर कमिटी होती. या कमिटीमध्ये तो संदीप गिड्डे त्यांनी मराठा क्रांतीमध्ये मराठा संप फोडण्याचा कोल्हापूरला असाच प्रयत्न केला. त्याला कोल्हापूरला त्याला टोले खावा लागले. हा दुसरा तो जयाजी सूर्यवंशी जो पिसार आहे, जयाजी पिसार, हा दलाल आहे, 1 नंबरचा दलाल आहे. आणि माझा तर असा आरोप आहे हा सदाभाऊ खोतचा हस्तक आहे आणि त्याची दलाली शेतकरी बंद केल्याशिवाय राहणार नाही. थेट त्यांना विचारा शेतकऱ्यांच्या सदस्य आहे त्याच्यात, शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी की त्यांना ज्या पद्धतीने आता 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आलेली आहे त्याबद्दल एक नाराजी व्यक्त होते. त्याबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं ते त्यांना स्पष्ट शब्दात विचारा. बाकी आता मला असं वाटतं की कोर कमिटीविषयी, जयाजीरावांविषयी खूप काही बोलून झालेलं आहे, संताप अभिव्यक्त झालेला. जयाजीराव सध्या पिक्चरमधूनच त्यामुळे फेड आउट झालेले असं म्हटलं तरी चालेल आपण. नक्कीच सर.
आपल्याबरोबर अनेक शेतकरी आहेत. जयरावांचा विषय बाजूला ठेवा. आता आपण खऱ्या अर्थाने हा जो आपण लढा चालू केलेला आहे शेतकऱ्यांनी, हा सगळ्या शेतकऱ्यांनी लढा चालू केलेला आहे, हा राजकारणासाठी चालू केला आहे की स्वतःसाठी चालू केलेला आहे? नेमकी काय सांगाल आपण? आता हा जो शेतकरी आंदोलनाचा जो लढा आहे याच्यामध्ये सर्व विविध पक्षाचे जरी कार्यकर्ते शेतकरी सहभागी झालेले असतील, परंतु त्यांनी या मुळात या आंदोलनात सहभागी होतानाच आपल्या पक्षाचे कपडे बाजूला काढून तो एक शेतकरी म्हणून या आंदोलनात उतरलेला आहे. याला आता विद्यमान सरकार काही म्हणत असेल, परंतु आम्ही जरी वेगवेगळ्या विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी जरी असेल, परंतु आज आम्ही या लढ्यामध्ये केवळ शेतकरी म्हणून उतरलेलो आहोत आणि शेतकरी म्हणूनच आम्ही शेवटपर्यंत राहणार आहोत. पिढीला चांगलं आयुष्य आपल्याला देता यावं यासाठी आज शेतकरी जो आहे तो संघटित झालेला आहे. कर्जमाफीची मागणी केली जाते, मात्र प्रत्यक्षात ही कर्जमाफी कशा पद्धतीनं उतरू शकते प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भात सुद्धा आपल्याला, त्या मुद्द्यांवर सुद्धा आपल्याला जायचंय, चर्चा करायची आहे. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत ही राजकीय उद्देशातून आहे का, हा प्रश्न घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्यासमोर आलेला आहे. आपल्यासोबत देशातील बँक कर्मचारी संघटनेचे नेते आहेत विश्वास उदगी. आता मला विश्वास सर, थेट प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की सरकार म्हणतंय की कर्जमाफी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देत आहोत, 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिलेली आहे, 5 महिन्यांचा हा कालावधी आहे. काही जणांचं म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. मात्र ही कर्जमाफी नेमकी कशी शक्य आहे? याच्यामध्ये आत्तापर्यंतचा जर आपण अनुभव घेतला तर 2008 साली जी कर्जमाफी झाली ती जरी 60,000 कोटीची जाहीर झाली तरी 72,000 कोटीची कर्जमाफी ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. आणि त्यानंतर पुन्हा जो दुष्काळ पडला, आता पुन्हा काही प्रमाणात आपण बघतो की आत्महत्या त्यावेळेस थांबल्या, पण पुन्हा जेव्हा दुष्काळ पडला, पुन्हा जेव्हा पिकाचा भाव योग्य तऱ्हेने न मिळाल्यामुळे आता जो काही ॲग्रेरियन क्रायसिस आहे, शेती व्यवस्थेमधलं संकट हे गहिरवत चाललेलं आहे. म्हणून शेतकरी पुन्हा कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीची मागणी करतोय. तेव्हा 72,000 कोटी 2008 साली शक्य होते आणि आज क्वांटम जर बघितला तर 18,000 कोटी राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज आउटस्टँडिंग आहेत शेतकऱ्यांची आणि जिल्हा सहकारी बँकांची 12,000 कोटी आहेत. साधारणपणे 30 ते 31,000 कोटीची कर्ज आहेत. आता ही महाराष्ट्र सरकारच्या मागच्या अधिवेशनामध्ये जे विशेष अधिवेशन बोलवलं त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विधान केलं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आता हे अत्यंत हास्यास्पद आहे. याचं कारण असं की 30,000 कोटी हे आत्ताचा टक्का आहे. UPने 78,000 कोटीची कर्ज माफ केलेली आहेत. भाजपचं सरकार तिथे आहे, भाजप सरकारचं सरकार इथे आहे. इथे शिवसेना सकट सगळे विरोधी पक्षसुद्धा कर्जमाफीची कर्जमुक्तीची मागणी करतायत आणि हा खरा प्रश्न आहे. हा प्रामाणिकपणे कर्ज शेतकरी मागतोय आणि त्या ठिकाणी त्यांना फक्त आश्वासनाव्यतिरिक्त दुसरं काही भाजप सरकार देत नाही आहे. अशा वेळेस बँकिंग क्षेत्रातला एक मनुष्य म्हणून किंवा अर्थकारण जाणणारा माणूस म्हणून मी स्पष्ट सांगू इच्छितो की राष्ट्रीयकृत बँका 18,000 कोटी आणि 12,000 कोटी जिल्हा सहकारी बँका यांना ही कर्जमाफी कठीण नाही आहे. किंबहुना डिमॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये किती मोठ्या प्रमाणात ठेवी या संपूर्णपणे व्यवस्थित आल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या जवळपास 15 लाख कोटीपेक्षा जास्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही कर्जमाफी शक्य आहे आणि त्या ठिकाणी केंद्राच्या मदतीची पण आवश्यकता आहे. पण मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं भाजप असल्यामुळे त्यांना हे कठीण असू नये. पण मग इथे राजकारण सरकार करते. शेतकरी आत्महत्या करत असताना, शेती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असताना त्या शेती व्यवस्थेचे खरे प्रश्न हाताळण्याच्या ऐवजी भाजप सरकार शेतकऱ्यांच्या किंबहुना मृत्यूचंही आणि प्रश्नांचंही राजकारण करते आणि कदाचित त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत अजून म्हणजे किती 3 वर्ष अभ्यासच करत राहणार का? हे एवढं अभ्यासू नेतृत्व असताना त्याला आणखीन का अभ्यास करावा लागतो? त्यांच्याकडे हाताच्या बोटावर की म्हणजे फिंगर टिप्सवरती माहिती आहे आणि ती माहिती प्रत्येक महिन्याच्या SLBCच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री प्रिसाईड करतात आणि त्यांच्या हातात सगळे आकडेवारी आहे. आणि त्या ठिकाणी मी असं म्हणू शकतो स्पष्टपणे, एका लेखणीच्या फटक्यासरशी ही कर्जमुक्ती होऊ शकते. राज्याची पण क्षमता आहे आणि देशाच्या सरकारची पण क्षमता आहे. मग सरकार राजकारण करून शेतकऱ्यांचा प्रश्न खुजवते आहेत आणि शेतकऱ्यांना आज कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा आपल्या प्रश्नांवरती प्रेम आहे आणि त्यात काही चूक नाही आहे. त्यामुळे जरी फूट पाडण्याचा प्रयत्न सूर्यवंशींनी केला असला तरी त्याला खड्यासारख्या बाजूला ठेवून पुणतांब्यांचं सेंटर शिफ्ट होऊन नाशिकला गेलेलं आहे आणि नाशिकमध्ये जी मीटिंग झाली त्यातून महाराष्ट्राचा आजचा संप यशस्वी झालेला आहे.
उद्या पुन्हा ते मुंबईत जेव्हा येतील त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रातल्या कामगारांनी पण त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि मी तो बँकेचा प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो की निश्चितपणे ही कर्जमुक्ती होऊ शकते. मात्र अडथळा एक आहे, तो आपण सर्वांनी समजून घ्यावा. राजकारण या गोष्टीचं केले जाते की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य म्हणतात की कर्जमुक्ती शेतकऱ्यांची केली तर ती एक आर्थिक वित्तीय बेशिस्त होईल. ही गोष्ट तुमचे आचार्य पण म्हणतात, डेप्युटी गव्हर्नर आणि गव्हर्नर उर्जित पटेल पण म्हणतात. खरं तर ह्यांना अशा तऱ्हेने राजकारण करण्याचा अधिकार नाहीये. ते रेग्युलेटर आहेत पण ते आज राजकारण करतायत. त्यामुळे प्रत्येक पातळीवर मला वृषाली असंच वाटतंय की राजकारण फक्त राजकारण होताना दिसतंय. राम कदम यांच्याकडे जायचं आहे. राम कदमचे एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा, लोकांना खटकणारा, तो मी स्पष्ट शब्दात समोर मांडतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेतूविषयी अगदी काल योगेश पांडे आमच्याशी चर्चा करत होते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खरं तर एक चिडलेला तुमचा घटक पक्ष, मात्र ते सुद्धा मुख्यमंत्र्यांबद्दल चांगलं बोलले. ते बोलले की ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मग मुळात लोकांच्या मनात आता एक प्रश्न यायला लागला आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर अनेक नेते मंडळी भाजपची मोठी आणि मंत्री हे आहेत तरी कुठे? एकटे देवेंद्र फडणवीस हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेल्या सदाभाऊंना बरोबर घेऊन हा पेच सोडण्याचा प्रयत्न करतात. इतर मंत्र्यांची साथ का मिळताना दिसत नाही रामभाऊ? नाही, हे तुमचं मीडियाचं परसेप्शन आहे, हा मीडियाचा दृष्टिकोन आहे. समोर पूर्ण मंत्रिमंडळ, सर्वच आमदार, सर्वच आमचे खासदार एकत्रितपणे एका दिलानं काम करता आहेत. फुंडकर साहेबही आहेत, मुनगंटीवार साहेबही आहेत. पण कधी कधी कसं असतं की काही लोक प्रसिद्धीच्या झोतात येतात, काही लोक झोतात येत नाहीत. पण जो प्रसिद्धीच्या झोतात आला नाही तर याचा अर्थ तो काम करत नाही असं काही होत नाही. सगळेजण काम करत आहेत. अतिशय बारकाईनं मुनगंटीवार साहेब ह्या पूर्ण विषयाकडे लक्ष ठेवून आहेत. स्वतः माननीय कृषी मंत्री फुंडकर साहेब या विषयाकडे लक्ष ठेवून दररोज मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की आमची भूमिका अतिशय पॉझिटिव्ह आहे. जो उणे दर होता शेतीच्या विकासाचा तो 12.5%वर ह्या भाजपच्या सरकारनं आणला आहे. जे आजपर्यंत 11,500 गावं कुणाला दुष्काळमुक्त करता आली नाहीत, ती 11,500 गावं दुष्काळमुक्त फडणवीस सरकारने केली. चांगलं काम सुरू आहे. गंमत पहा की ज्यावेळेस या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी कर्ज माफी दिली त्याच्यानंतर आत्महत्या थांबल्या नाही. ती वस्तुस्थिती कोणत्याही शेतकरी नेत्याला मान्य करावी लागेल. तर त्याच्यामुळे आपण अशा सुधारणेकडे गेलं पाहिजे. चांगलं काम देवेंद्र फडणवीस सरकार करण्याचा प्रयत्न करतंय. मात्र फडणवीस सरकारच्या कालावधीतच शेतकरी संपावर गेलेला आहे ना. आज 5वा दिवस आहे. मी तेच तर म्हणतोय तुम्हाला की 40,000 कोटी रुपये खर्च करून आपण 12.5% हा शेतीचा विकास जर आणला, हीच पोटदुखी 11,500 गावं दुष्काळमुक्त झाली, हीच पोटदुखी, यांच्यापेक्षा 10 पट जास्त काम केलं, हीच पोटदुखी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे. त्यांनी काही शेतकऱ्यांना हा भावनात्मक महाराष्ट्रात ह्या दोघांनी केलाय. का केला यांची संघर्ष यात्रा बेंचची यात्रा राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची. जावंदे साहेब आपण बोला, फक्त 1 मिनिट मला द्या. जावंदे साहेब आपण बोला फक्त 1 मिनिट मला बोलू द्या. की मर्सिडीज बेंचची यात्रा यांची फसली. मी जावंदिया साहेबांच्या हेतूबद्दल, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल माझा पूर्ण आदर आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही. काही शेतकऱ्यांच्या समस्या पूर्णपणे सुटल्या नाहीत, मला मान्य आहे, सोडवायच्यात. पण दुर्दैवानं काँग्रेस राष्ट्रवादी झाडू मारायला हेलिकॉप्टरने गेले होते. 1 मिनिटाचा झाडू मारायला हेलिकॉप्टरने गेले होते कदम साहेब. ट्रॅक्टरने फिरून आले तुमचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांकडे 100 कार्यक्रम असतात दिवसाला. मार्गावर तर आपण बैलगाडीतून गेले होते. लक्षात येईल की कशा पद्धतीने वागतो लोकांसोबत. हो तुम्हाला नाही मग तुम्ही दुसऱ्यांचं जे काढताना त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, 1 मिनिटाचा झाडू मारायला हेलिकॉप्टरने गेले होते. आणि चंद्रपूरला जो शेतकरी मेळावा घेतला होता, त्या शेतकरी मेळावा घेत असताना आत्महत्या केली एका शेतकऱ्यांनी. मुख्यमंत्र्यांनी वाट आडवी करून त्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचले नाहीत मुख्यमंत्री.
तुम्ही प्रश्न सोडवणार आहेत की ते सांगा पहिले. तुम्ही जेव्हा डिमॉनिटायझेशन केलं, नोटबंदी केली, त्याच्यानंतर सांगितलं की एवढा काळा पैसा येणार होता, द्या ना मग त्या काळ्या पैशातले. शेतकऱ्यांनी सोबत त्यासाठीच दिला, त्या काळ्या पैशातले द्या 30,000 कोटी शेतकऱ्यांना. आणि आम्ही राजकीय पक्ष आहोत, आम्ही विरोधक आहोत, आणि जर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमचं जाणं काम आहे तर आम्ही 100 वेळा जाऊ. राम कदम साहेब, 100 वेळा जाऊ, आम्ही 100 वेळा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाऊ. शेतकऱ्यांनी आमची मदत घेतली तर आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी 100% उभं राहू. आज जावंदे साहेब इथे स्वतः बोलले की कमीत कमी मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान या यवतमाळ पर्यंत येऊन गेले. या जावंदे साहेबांसारख्या शेतकऱ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. तुमचे मुख्यमंत्री फक्त आपल्याच कार्यकर्त्यांना गोळा करून चर्चा करतात. किती दिवस तुम्ही दिशाभूल करणार आहे महाराष्ट्राची? आणि चांगला पाऊस झाला. तुम्ही नाटक उभं केलं ना, त्या सगळ्या योजना 1978 पासून आहेत. कदम साहेब जे काही म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक जे काही सांगतात ना ते सगळं, एक मिनिट, अरे ऐका ना आमचं. भारतीय जनता पार्टी लोक सांगतात की शेतीचा विकास झाला, निगेटिव्ह ग्रोथ पॉझिटिव्ह. आज चांगला पाऊस पडला म्हणून झाला, उत्पादन वाढलं, पण वाढलेल्या उत्पादनाचा फायदा झाला नाही शेतकऱ्यांना, म्हणून हा सगळा असंतोष आहे की खूप पिकवलं. त्या मायमावला काय सांगतात पुणतांब्याच्या, कांदा खूप पिकवला, भाजीपाला खूप पिकवला, पण त्याला भावच नाही, मातीच्या भावाने फेकावं लागतं. 2 रुपये किलो कांद्याला भाव नाही आहे. मला काय सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणता की आम्ही 70% मागण्या मान्य केल्या, सांगा बरं कुठल्या 70% मागण्या आहेत ज्या मान्य केल्या? तुम्ही म्हणता आम्ही कायदा करू विधानसभेमध्ये. मला एकेका प्रश्नाचं उत्तर द्या कदम साहेब. तुम्ही शेतकऱ्याला मूर्ख बनवू शकता हो? तुम्ही सांगा मला. तुम्ही म्हणता कायदा करू विधानसभेत, हमी भावाच्या पेक्षा कमी भावाने खरेदी केला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. तुम्ही हा अंमलबजावणी करू शकता का हो? जर 3700 रुपयाची तूर म्यानमारमधनं तांझानियामधनं येत असेल तर कोणता व्यापारी बाजारात जाऊन 5050 मध्ये तूर विकत घेणार आहे? नक्कीच अनेक असे प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं मिळवणं कठीण जातं आहे आणि लोकांना समजावणं तर अधिक कठीण जातं. बरोबर आहे सर. आता जसं मला राम कदम यांना हा सुद्धा मुद्दा प्रश्न विचारायचा आहे की जसं विश्वास उदकी आर्थिक विषयाचा एवढा चांगला अभ्यास असणारा व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगतो की कर्जमाफी जी आहे ती सहज शक्य आहे, फक्त इच्छाशक्ती असणं हे फार गरजेचं आहे, या मुद्द्यावर सुद्धा यायचं आहे. वेळ झाली छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत ही राजकीय उद्देशातून आहे का, हा प्रश्न घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे. राम कदमजी, मला तुमच्याकडे आता यायचं आहे. जसं आता विश्वास उदगी यांनी सांगितलेलं आहे, आर्थिक विषयाचा खूप चांगला अभ्यास आहे, कर्जमाफी होऊ शकते, फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आता आपले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की याच्यावर अभ्यास सुरू आहे, समिती स्थापन केली गेलेली आहे, कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे. मात्र तुमच्याच पक्षामधले भाजपचेच खासदार नाना पटोले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तुमचं उत्तर जाणून घ्यायचंय, मात्र त्याआधी नाना पटोले यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐका. मूळ प्रश्न असा आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतीवर संप होणं हीच खऱ्या अर्थानं धक्कादायक बाब आहे. अनेक वर्षापासून शेतकरी हा अडचणीत आलेला होता आणि निश्चितपणे त्याची जी मागणी आहे की शेतीवर काम करत असताना बँकेतून कर्ज, सावकाराचं कर्ज हे फेडू शकत नाही आणि त्याच्यामुळे पैसे आम्ही वेळेवर देत नसल्यामुळे झालेली सगळी अडचण आणि त्याच्यामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे लक्षात घेता ज्या पद्धतीचं एक वादळ महाराष्ट्रामध्ये उभं झालेलं आहे, माझी मागणी आहे, मी मुख्यमंत्र्यांनाही आम्ही म्हणालो आहोत की सरसकट शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ केलं गेलं पाहिजे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढलं गेलं पाहिजे, अशी भूमिका माझीसुद्धा या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे कारण की केंद्र सरकारने जी पॉलिसी केलेली आहे उत्तर प्रदेशच्याबद्दल की त्या राज्यांनी कर्जमाफी केली तर आम्हाला त्याचा कुठलाही अडचण राहणार नाही, राज्य सरकारने त्याच्यातली भूमिका घ्यावी. त्यामुळे राज्य सरकारने या पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं शेतकरी पिकवलेलं अन्न रस्त्यावर फेकायला निघालेत, भाजीपाला, दूध, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासारख्या राज्याला हे भूषणावं नाही आणि त्वरित माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन राज्यामध्ये चाललेलं हे शेतकरी वादळ थांबवावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा, ही भूमिका आमची राहणार. शेतकरी वादळ हे आता मुख्यमंत्र्यांनी थांबावं असं भाजपचे खासदारच म्हणतात. राम कदमजी, नाना पटोलेंनी एक ज्येष्ठ आमदार राहिले खासदारच्या आता तिथून आहेत, त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत सांगितलं आणि असं मत महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच आमदारांचं, सर्वच खासदारांचं आहे देखील. गंमत अशी आहे
ती तिजोरीत आहे आणि सरकार मुद्दाम देत नाही, असं वाटतंय का तुम्हाला? जेव्हा हे राज्य भाजप सरकारकडे आलं तेव्हा मायनसमध्ये होतं आणि एवढ्या कोट्यावधीच्या कर्जातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जसं अतुल लोंढेजींनी चांगलं सांगितलं की 19 तास काम करतात, होय 19 तास 20 तास काम करून त्याला कुठेतरी एका मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे आहे आणि आपण टाळतोय अशातला भाग नाही. नसेल तरी आपण उपलब्ध करू, त्याचे वेगवेगळे पर्याय शोधू. पण हे सगळे पर्याय शोधत असताना अगोदर कर्जमाफी देऊन पाहिले सरसकट, पण ती दिलेली कर्जमाफी नंतर फळाला आली नाही, आत्महत्या थांबल्या नाहीत. आता आपण करत असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिले, टप्प्याटप्प्यानं चांगल्या गोष्टी घडतील. पण दुर्दैवानं मी मगाशी जे म्हणालो ते पुन्हा एकदा सांगेन, जावंदियांच्या भावनांशी मी सहमत आहे. शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या आपल्याला सोडवायच्यात, पण जावंदियाजी आपणही स्वतःच्या हृदयावर हात ठेवून परमेश्वराला स्मरून सांगा, 2.5 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेल्या कामाची तुलना तुम्हाला 15 वर्षात ह्या लोकांना जे करता आलं नाही ते 2.5 वर्षात या माणसानं करून दाखवलं की नाही. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हो म्हणूनच द्यावं लागेल. थोडंसं राम कदम यांचं ऐकलं पाहिजे. आपण थेट नागपुरात विजय जावंदे यांच्याकडे जाऊया. विजय जावंदेजी, मी छाती ठोकपणे सांगा. आमचं ऐका एक मिनिट, तुम्हीच बोला. नाही, कदम साहेब जे म्हणतात ना की मुख्यमंत्र्यांनी खूप केलं. काय केलं मुख्यमंत्र्यांनी? खूप जलयुक्त शिवारचे ढोल वाजवले, आमिर खानला आणलं, नाना पाटेकरांना आणलं. पण आज जे पुणतांब्याच्या आंदोलनात शेतकरी सहभागी आहेत ते सगळे शेतकरी पाणी वापरणारे आहेत, कोरडवाहू नाही आहेत. मग पाणी वापरणारा शेतकरी काय एवढा असंतोष व्यक्त करतोय? जर पाण्याला प्रश्न सुटणार असेल तर नितीन गडकरी साहेबांनी वाढदिवसाच्या मुलाखतीत म्हटलं की 50% इरिगेशन झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. हे खरं आहे की नाही खरं आहे? मग इरिगेशनवाला शेतकरी अन्याय का, अत्याचार आणि त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो, तो आंदोलन का करतोय? कदम साहेब हे मान्य करा, काँग्रेसचं चुकलं आम्ही म्हणतो ना, म्हणून तुम्हाला सत्तेवर बसवलं. पण काँग्रेसचं जे चुकलं 90 नंतर, ज्या आर्थिक धोरणाला त्यांनी स्वीकारलं त्या आर्थिक धोरणांमुळे गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढलं, शेती आणि बिगर शेतीमधलं वाढलं. 5वं वेतन आयोग, 6वं वेतन आयोग, 7वं वेतन आयोग, मी याचा विरोध करत नाही. पण ज्या तुलनेत देशात बँकेच्या इथे अधिकारी आहेत, ज्या तुलनेत देशात पैशाचा प्रवाह वाढला, मनी सप्लाय वाढला, त्या तुलनेत ग्रामीण भागात पैशाचा प्रवाह वाढला नाही, म्हणून ही अवस्था निर्माण झाली. थांबवतो, वेळ कमी आहे. त्याला असता बरोबर आहे. 6व्या आणि 7व्या वेतन तुमचा हाच मुद्दा घेऊन विश्वास उद्गी यांच्याकडे 6व्या आणि 7व्या वेतन आयोगामध्ये नाही, मला आता आपल्याला उत्तर द्यावं लागेल. नाही, मला याच्यावर सगळ्या पुणतांब्याचे तरुण ऐकून घेऊयात, यावर बोलायला द्यावं लागेल. संपलेला आहे. हा राम कदमजी बोला. माझा ऐकावं पूर्ण. नाही, जावंदियाजी, आपल्याबद्दल आदर आज थोडा कमी झाला असं वाटलं होतं. प्रामाणिकपणे उत्तर द्याल. ऐका, आता ऐका, आपल्या ज्येष्ठतेचा मान राखून आपण ऐका. किती धादांत खोटं बोलतात ते महाराष्ट्राला कळू द्या. जावंदियाजी ऐका, आपण शेतकऱ्यांचे उत्पादन, जावंदियाजी आपण ऐका. राम कदम साहेब बोलू नका. शेतकऱ्यांना कळलेलं आहे, शेतकऱ्यांना कळतं की मागच्या वर्षी पीक झालं नाही, या वर्षी झालं, त्याच्यामध्ये तुमचा काही जास्त श्रेय नाही आहे. ते श्रेय सगळं निसर्गाचं आहे. चांगला मान्सून झाल्यानंतर तुम्ही भाव देऊ शकले नाही, हे तुमचं अपयश आहे. आता तुम्ही याच्यावर जर सातत्यानं आपण चर्चा केली, मी काय केलं अतुलजी, फक्त गोष्टी करायच्या आहेत. राम कदमजी बोला. अतुल लोंढेंनी राजकीय विरोधक आहेत ते तर कधी स्वीकारण्यात मला मान्य आहे. पण जावंदियाजी, आपण म्हणालात ना काय केलं, आता व्यवस्थित ऐका जावंदिया साहेब, आणि काही चुकत असेल तर सांगा. आपण काय केलं? खूप करायचंय. हे पहिलं विधान माझं. जे काही करू शकलो ते काय केलं ते ऐका. हे अगोदरचं सरकार वर्षाकाठी 600-700 शेततळी करत होतं. देवेंद्र फडणवीस सरकारनं दर वर्षाला 14,000 शेततळी केली. जावंदियाजी, चांगलं केलं का वाईट केलं? आता मध्ये बोलू नका अतुल, मध्ये बोलू नका. यांचं सरकार आधीचं वर्षाला 23,000 विजेचे कनेक्शन देत होतं. आमच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी वर्षाला 1,00,000-1,25,000 विजेची शेती पंपांना कनेक्शन दिली. चांगलं केलं का वाईट केलं?
11,500 मुद्दे अनेक आहेत. गावांमध्ये प्रत्येक पक्ष जो आहे तो म्हणतोय की आमचं सरकार शेतकऱ्यांसाठीच आहे आणि शेतकऱ्यांसाठीच आम्ही सर्व काही करतोय. शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. विश्वास उदगीची बोला. सर आपण मुद्द्याचा बोलूया की 3 वर्षाच्या तुम्हाला कालखंडामध्ये राजकीय हेतून जेवढ्या मोठ्या योजना जाहीर आरोप जावंदियाजना करता येणार नाही. जे चांगलं राम झालेलं कदमजी, काम आपल्याकडे वेळ आहे संपलेला आहे. जलपुरुष विश्वास राजेंद्र उदगीजी, सिंग याच्यानंतर आपल्याला 3 पुढे वर्षाच्या वाटतं कालखंडामध्ये त्यामुळे जावंदे भाजप सरकारने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचे आकडे जर बघितले तर 1,00,000 कोटीची बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग 28,000 कोटी, या पार्श्वभूमीवर बुडीत कर्ज जे मोठ्यांचं आहे त्याच्यामध्ये 28,000 कोटी व्हिडिओकॉन म्हणजे राजकुमार धूत आणि धूत ब्रदर्स हे सगळे महाराष्ट्रातले आहेत. आणखीन दुसरी महाराष्ट्रातली मोठी व्यक्ती म्हणजे अनिल अंबानी 72,000 कोटी. या दोघांची कर्ज एकत्रित केली तर त्या मानाने शेतकऱ्यांची कर्जमाफी इन मीन 30,500 कोटीची आहे. महाराष्ट्र सरकारला जेव्हा लाखो कोटी रुपये समृद्धीसाठी आणावे लागतात, आणतात ते आणि बुलेट ट्रेनसाठी आणले जातात, मग स्वतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 30,500 कोटी बँकांच्या मार्फत, नाबार्डच्या मार्फत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होऊ शकत नाही का? तुम्हाला मी सांगतो गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 17.5 लाख कोटीची करमुक्ती झालेली आहे. ती केंद्र सरकारच्या बजेटमधून आणि महाराष्ट्राच्या बजेटमधून झाली आहे. शेतकऱ्यांना हा अर्थव्यवहार कळत नाही पण आपल्या सगळ्यांना कळतो. म्हणून आज शेतकऱ्यांचे खरे प्रश्न राजकीय पक्ष बाजूला ठेवा आणि सर्वांनी एकत्र ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. हाच मुद्दा आहे. पुणतांब्यामधले शेतकरी आपला आवाज ऐकतायत. अगदी काही सेकंदांमध्ये आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. रवींद्र, थेट शेतकऱ्यांसाठी एक प्रश्न विचारा की 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत ही राजकीय उद्देशातून आहे का? नक्कीच वृषाली, 31 ऑक्टोबरची जी कर्जमुक्तीचं जे आहे ते काय राजकीय याच्यात नाही का? नाही, हे बीजेपी सरकार आहे ना, खोटं बोल आणि रेटून बोल हेच चालू आहे. सगळ्या याच्यात शेतकऱ्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम हे बीजेपी सरकार करून राहिलेलं आहे. आणि आताच राम कदम साहेब जे बोलताय आम्हाला खूप काही करायचं आहे, खूप काही करायचं. अहो तुम्हाला करायचं काय? तुम्हाला शेतकऱ्यांचे जीव घ्यायचे आहे का काय? इतक्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ राहिल्यात, तोपर्यंत तुम्हाला शेतकरी 7-12 कोरा करा म्हणून राहिला तरी तुम्ही करू नये राहिले. खूप करायचं, तुम्हाला करायचं काय? कारण ह्या बीजेपी सरकारला फक्त खोटं बोलायचं माहित आहे. या देशामध्ये जर आता जर सध्या तुम्ही खोटं बोलवण्याच्या जर स्पर्धा जर भरवल्या ना तर ह्याच बीजेपी सरकारचा 1 नंबर आल्याशिवाय राहणार नाही. मी छाती टोकपणे राम कदम साहेब, तुम्ही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे? आपल्याकडे वेळ संपलेला आहे. आपण लोकांना एक प्रश्न विचारलेला होता ट्विटरवर की 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत ही राजकीय उद्देशातून आहे का? महाराष्ट्राचा कौल काय आहे? लोकांचं म्हणणं काय आहे ते पाहूया पटकन. या ठिकाणी 80% लोक म्हणतात की 31 ऑक्टोबरची कर्जमुक्तीची मुदत ही राजकीय उद्देशातून आहे आणि 20% लोक म्हणतात नाही. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. शेतकरी आज आपल्या न्याय हक्कासाठी आणि पुढच्या पिढीच्या सुखासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. एका आजोबांनी पोटतिडकीमधून व्यक्त केलेला संताप आम्ही तुम्हाला शोच्या सुरुवातीलाच दाखवला. हा सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा प्रकार आहे. राजकीय समीकरण काही असो, मात्र या लोकशाहीमध्ये आम्हालाही सन्मानानं आणि सुखानं समाधानानं जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी महाराष्ट्र बंद ही हाक बळीराजानं दिली आणि त्याला सहानुभूतीची नाही तर गरज आहे ती सर्वांच्या सहकार्याची. या चर्चेमध्ये तुम्ही सर्व मान्यवर सहभागी झालात. आपल्या सर्वांचे आभार. आणि आपण लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.